नमस्कार सर. धन्वंतरी स्तवनापासून सुरुवात करूयात. वैद्य माधुरी विटेकर आहेत माझ्याबरोबर. त्यांना मी विनंती करते की धन्वंतरी स्तवन सुरू करा. शंखं चक्रं जलौकाम् दधतं मृतघटम् चारुदौर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यान शुकपरि विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरयन्तम् निखिलगुरुवन प्रौढदावाग्निलीलम् धन्यवाद. सुरू करूया. आपण गृहिणी अध्यायातले कल्प पाहत होतो. तर हा कल्प पण पाहून झाला होता, पण याचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी म्हणून मी हा पुन्हा काढलेला आहे आता. तर हा या ठिकाणी क्षाराचं वर्णन केलेलं आहे. तर वेगवेगळी वनस्पती द्रव्य घेऊन त्याच्या बरोबरीने गोमूत्र किंवा इतर काही मूत्र यांचं मिश्रण करून नंतर ते चूर्ण दाह म्हणजे चूर्णाचा दाह केला जातो किंवा चूर्ण हे अग्नीवर तापवलं जातं आणि मग त्याचा क्षार केला जातो. आणि असे पुढे याच्या पुढे जाऊन 5 प्रकारचे क्षार असे वर्णन केलेले आहे. आणि त्याची सुरुवात ही या क्षारापासून होते, म्हणून मी या क्षाराचं पुन्हा एकदा आपल्या समोर मांडते आहे. म्हणजे मग आपण ते 5ही क्षार एकदम या आजच्या लेक्चरमध्ये आपले पाहिले जातील. तर पुन्हा एकदा मी वाचते, मग पुढे जाऊया. दुरालभाम करंजौ द्वौ सप्तपर्णम सवत्सकम षडग्रंथाम मदनम मूर्वाम पाठाम आरग्वदम तथा गोमूत्रेण समांशानि कृत्वा चूर्णानि दाहयेत दग्ध्वा च तं पिबेत क्षारम गृहिणी बल वर्धनम. तर जेवढ्या प्रमाणामध्ये चूर्ण आहे तेवढ्या प्रमाणामध्ये गोमूत्र घ्यायचं आहे. किंवा सम अंश म्हणत असताना त्यांना जर 10 ग्रॅम दुरालभा घेतली, 10 ग्रॅम करंज घेतलं, 10 ग्रॅम सप्तपर्ण, तर 10 ग्रॅम गोमूत्र असं जर घेतलं तर ते खूप कमी पडेल या चूर्णासाठी. त्यामुळे ते समांशानी म्हणजे प्रत्येक चूर्ण हे जर 10-10 ग्रॅम घेतलं तर त्या जितकी चूर्ण आहेत म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 चूर्ण आहेत. तर 100 ग्रॅम चूर्ण असेल तर 100 ग्रॅम गोमूत्र, 100 ml गोमूत्र असं घेऊन मग आणि इथे कुठेही मर्दन करणं किंवा त्याच्यामध्ये मिळवणं हे त्याच्या म्हणजे त्याला भावना देणं असं कुठेही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे गोमूत्र त्याच्यामध्ये ओतायचंय आणि नंतर लगेचच ती चूर्ण अग्नीवर टाकायची आहे. म्हणजे गोमूत्रासकटच चूर्ण अग्नीवर टाकून मग त्याचा दाह करायचा आहे. चूर्णानी दाह ये दग्ध्वाच, दग्ध्वा हे दह या शब्दाचं त्वांत झालेलं आहे. म्हणजे दाह करून झाल्यानंतर दग्ध्वाच तम पिबेत क्षारम, दाह केल्यानंतर ते क्षार प्यायचं आहे. म्हणजेच ते आपल्याला इतका वेळ ठेवायचंय की ते पिता आलं पाहिजे. म्हणजे तो जो क्षार जो आहे तो आपल्याला पिता आला पाहिजे अशा प्रकारे तो ठेवायचा आहे. किंवा आपण असंही करू शकतो की आधी ती चूर्ण थोडी अग्नीवर तापवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं, असंही करता येऊ शकतं. खरं दाह या शब्दाचा असा अर्थ होतो की त्याचं पूर्णपणे
म्हणजे जे काही चूर्ण आहे त्याचं म्हणजे ते अग्नीवर इतकं तापवलं गेलं पाहिजे, की त्याची राख व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ते म्हणजे त्याचा अर्थ आपण खरं तर घ्यायला हवा. कारण दाह येत हा शब्द हा नुसतंच चूर्ण गरम करायची आहेत किंवा अशा अर्थाने नाहीये. तर त्याचा पूर्ण दाह म्हणजे अग्निदग्ध करायचं आहे ते. आणि मग ते गोमूत्रामध्ये घालून मग ते प्यायला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याचा वापर खरं तर करत असावेत. मी कधी असं अजून केलेला नाहीये. पण जर कोणी करत असेल, तर आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. हं. आणि याचा उपयोग कशासाठी? तर कफज ग्रहणीमध्ये ग्रहणी बलवर्धनम, ग्रहणीचं बल वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हं. गोमूत्रेण समांशानीति गोमूत्रेण मिलितम चूर्णम तुल्यम. इथं पण पुन्हा वर्णन केलेलंच आहे, की एकत्रित चूर्ण जे आहे त्याच्या तुल्य असं गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे. अस्य च पानम पूर्व क्षारवत सर्पिषा नेयम. हं. पूर्वी जे क्षार तयार करायला सांगितलेले आहेत, त्यांच्याप्रमाणेच किंवा त्या क्षारापासून तयार झालेलं सर्पी म्हणजे घृत असं तयार करून मग त्याचं पान करावं, असंही काहींचं म्हणणं आहे किंवा चक्रपाणी दत्तांनी स्पेशली असं सांगितलेलं आहे, की पूर्वी चे जे काही क्षारांचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामध्ये जसं सर्पी तयार करायला सांगितलेले आहे, ते करून मग त्याचं पान करावं. हं. पुढे. आता पुढे अजून 3-4 क्षार अशाच प्रकारचे आहेत. एक-एक वाचूयात आपण. भूनिंबम रोहिणीम तिक्ता पटोलम निंब पर्पटम दहेत माहिषमूत्रेण क्षार एषो अग्निवर्धनः. आता खरं तर माहिषमूत्रेण सह दहेत म्हणजे माहिषमूत्राच्या सह इथे तृतीय आली आहे माहिषमूत्राची. त्यामुळे या ठिकाणी खरं तर माहिषमूत्रेण सह चूर्णम दहेत असा अर्थ खरं तर आपण लावायला हवा. त्यामुळे इथे जर क्षार करावा असं असेल, तर त्या मूत्राच्या कॉम्बिनेशनमुळेच त्याचा क्षार खरं तर होणं ही अपेक्षा असू शकते. त्याचं प्रॉपर जे काही म्हणजे त्याची जी कृती आहे, त्याचं वर्णन इथे केलेलं नाहीये. आपण शारंध्रातून क्षार कसे तयार करायचे हेही आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये दिलेले आहे, की क्षार कसा तयार केला जावा. तर अशा प्रकारे माहिष मूत्रासह या औषधांनी युक्त असा क्षार तयार करावा. एषो अग्निवर्धन हा क्षार अग्निवर्धनासाठी उपयोगी आहे. पुढचा अजून एक दिलाय द्वे हरिद्रे वचा कुष्टम चित्रकाः कटुरोहिणी मुस्तमच्या वस्तमूत्रेण दहेत क्षारो अग्निवर्धनः. या ठिकाणी माहिषमूत्र सांगितलंय, याच्या ठिकाणी बस्तमूत्र सांगितलेलं आहे. बस्त म्हणजे अजामूत्र. बस्त अजा अजा या प्राण्याचा बस्ती हा बस्तीसाठी वापरला जातो. त्यामुळे त्याला बस्त असंही म्हटलं जातं. त्यामुळे बस्त म्हणजे अजामूत्र असंच आपण इथे अपेक्षित आहे. द्वे हरिद्रे म्हणजे हळद आणि दारू हळद. वचा म्हणजे वेखंड, कुष्ट, चित्रक आणि कुटकी. कटुरोहिणी म्हणजे कुटकी. मुस्ता म्हणजे नागरमोथा. बस्तमूत्रेण सह दहेत. बस्तमूत्रासह त्याचा दाह करायचा आहे. क्षारो अग्निवर्धना हा क्षार अग्निवर्धनासाठी उपयोगी आहे. माहिषमूत्रेण इत्यादौ चूर्ण समत्वम. पुन्हा इथे माहिषमूत्र किंवा बस्तमूत्र हे जे सांगितलंय ते चूर्णांच्या समभाग घ्यायचे आहे. माहिषमूत्रस्य पूर्वप्रयोग दृष्टत्वात. पूर्वीचा जो काही आपण प्रयोग पाहिला दुरालभाचा त्याच्यासारखंच हे घ्यायचं आहे. पुढे. पुढचं आहे क्षार गुडिका. क्षार गुडिका. हं. आता या ठिकाणी हे 2 क्षार एकत्रच असं धरावेत, की काय असंही वाटतं. कारण जर आपण दुरालभापासून सुरुवात केली, तर तो एक, हा दुसरा, इथलं क्षारगुडिका तिसरी आणि चतुर्थ हा क्षारः असं त्यांनी वर्णन केलेलं दिसतं. त्यामुळे हा चौथा असं आपण धरू शकतो. पण खरं तर मागच्या ह्याच्यामध्ये 2 क्षार एकत्र सांगितलेले आहेत. मग कदाचित एकतर ही क्षारगुडिका घ्यायची नाही. त्याच्या जागी तो वरचे जे 2 क्षार दिलेले आहेत ते 2 क्षार आणि हा चौथा
असं आपण घेऊ शकतो. अ, काय दिलेलं आहे? चतुष्फलम सुधाकांडात त्रिफलम लवणत्रयात वार्ताकी कुडवम च अर्काद अष्टौ द्वे चित्रकात पले दग्धानि वार्ताकुरसे गुटिका भोजनोत्तराः भुक्तं भुक्तं पचन्ति आशु कास श्वास अर्शसां हितः विसूचिका प्रतिशाय हृद्रोग शमनाः च ताः इति एषा इति एषा क्षारगुटिका कृष्णात्रयेण कीर्तिता इति क्षारगुटिका. क्षारगुटिका म्हणून हा पाठ दिलेला आहे. याच्यामध्ये 4 पल म्हणजे 4 चोक 16 160 ग्रॅम असं सुधाकांड दिलेलं आहे. सुधाकांड म्हणजे स्नुही. सुधा म्हणजे स्नुही. हे एक विरेचक द्रव्य आहे आणि त्याचं वर्णन कल्पस्थानामध्ये आलेलं आहे. सुधा कल्पाध्याय म्हणून आलेला आहे. सुधा म्हणजे स्नुही म्हणजे निवडुंग. सुधाकांड 4 पल घ्यायचंय म्हणजे 160 ग्रॅम हे सुधाकांड घ्यायचंय. त्रिपलम लवणत्रय 3 पल म्हणजे 4 त्रिक 12 120 ग्रॅम लवणत्रय म्हणजे 3 लवणं घ्यायची आहेत म्हणजे 40-40-40 अशी 3 लवणं घ्यायची आहेत. सैंधव, संवर्चल आणि बीड लवण. त्यानंतर वार्ताकी कुडवम. वार्ताकी नावाची जी काही वनस्पती आहे, मग वार्ताकी नावाच्या 2 वनस्पती आहेत. एक तर बृहती आणि एक कंटकार. तर त्यापैकी कुठलीही दोन्हीचे गुणधर्म बहुतांशी समानच आहेत. त्यामुळे वार्ताकी म्हणून आपण बृहती घेऊ शकतो. बरेच वेळा बृहतीच घेतली जाते किंवा मग कंटकार अशी घेऊ शकतो. वार्ताकी कुडवम च अर्काद अष्टौ द्वे म्हणजे वार्ताकी 1 कुडव घ्यायचंय आणि अर्क हे अ, अ, च अर्कात अष्टौ द्वे चित्रकात पले. इथे द्वे चित्रकात पले हे चित्रक 2 प्रकारचं चित्रक. एक तर पांढरं चित्रक, श्वेत आणि नील चित्रक, निळ्या रंगाचं हे चित्रक असतं. त्यामुळे ते 2 चित्रक ही 2-2 पलं घ्यायची आहेत आणि अर्क हे अष्टपल घ्यायचं आहे. 8 पलं घ्यायचं आहे. 8 कुडव म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणात येईल. तर 8 पलच घ्यायचं आहे. कारण पल हे प्रमाण त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी पल हेच प्रमाण घेतलेलं आहे. वार्ताकी मात्र 1 कुडव इतकी सांगितलेली आहे. हे सर्व चूर्ण एकत्र करायची आहेत आणि ती दग्ध करायची आहे. हं. दग्ध केल्यानंतर त्यांचा जो काही क्षार तयार होईल तो क्षार वार्ताकू रसे वार्ताकीच्या रसात म्हणजे पुन्हा कंटकाळीच्या रसामध्ये घोळून त्याच्यापासून गुटिका तयार करायची आहे आणि ही गुटिका भोजनोत्तर सेवन करायची आहे. क्षार आहे त्यामुळे त्याचं सेवन हे भोजनोत्तरच व्हायला पाहिजे. भुक्तम भुक्तम पचंती आशु. भुक्तम म्हणजे एक भुक्त जे आहे ते जेवल्यानंतर भुक्त. भुक्त म्हणजे जेवल्यानंतर या काय गुटिकेचं सेवन केलेल्या मनुष्यामध्ये पचंती आशु म्हणजे जो काही आहार घेतलेला आहे त्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं. भुक्तम म्हणजे ती गुटिका सेवन केल्यानंतर भुक्तम पचंती आशु खाल्लेलं जेवण हे लवकर पचते. पचंती आशु आशु म्हणजे पचंती अधिक आशु ई अधिक आ आहे त्यामुळे य लागलेला आहे. पचंती आशु या शब्दाचा अर्थ आहे की लवकर पचते. आशु म्हणजे त्वरित किंवा लवकर. हं. कोणामध्ये आणि कोणासाठी उपयोगी आहे तर कास, श्वास, अर्शसा मितः. त्यामुळे कास, श्वास आणि अर्शस यांच्यामध्ये जर अन्न लवकर पचत नसेल, जर त्यांना म्हणजे त्यांचं डायजेशन व्यवस्थित होत नसेल, तर आपण त्या ठिकाणी या गुटिकेचा वापर, क्षार गुटिकेचा वापर करू शकतो. त्यानंतर अजून कोणामध्ये तर विसूचिका. विसूचिकेमध्ये सुद्धा या क्षारगुटिकेचा वापर करायला सांगितलेला आहे. प्रतिशाय, हृदरोग, शमनाः च ताः. या सर्वांचं शमन करण्यासाठी त्याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. इति एषा क्षारगुटिका कृष्णात्रयेण कीर्तिता. ही क्षारगुटिका कृष्णात्रयांनी सांगितलेली आहे.
विसूचिका इथे म्हणत असताना विसूचिकेमध्ये सामता जी असते ती सामता आमप्रदोष ज्या व्याधी आहे त्यामुळे आमप्रदोष कमी करण्यासाठी नक्कीच या क्षारांचा वापर होऊ शकतो. फक्त क्षार हे पण अनुलोमक असतात त्यामुळे त्याचा वापर योग्य ठिकाणी आणि लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे. इति एषा क्षारगुटिका कृष्णात्रयेण कीर्तिता इति क्षारगुटिका. पुढे आहे वत्सक अतिविशे पाठाम दुस्पर्शाम हिंगुचित्रकम चूर्णीकृत्य पलाश अग्र क्षारे मूत्र सुरते पचे आयासे भाजने सांद्रात तस्मात् कोलम सुखांबुना मद्यैः वा ग्रहणी दोष शोथ अर्ष पांडुमान पिबेत इति चतुर्थ क्षारः. हा चौथा क्षार सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय काय दिलंय वत्सक अतिविषय वत्सक म्हणजे कुटज आणि अतिविष पाठा दुस्पर्शा म्हणजे गोक्षूर ज्याला स्पर्श करणं हे दुःखदायक असतं ते म्हणजे दुस्पर्श. त्यामुळे गोक्षूर हे काटेरी असतं त्याचं फळ त्यामुळे त्याला दुस्पर्श हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर हिंग आणि चित्र यांचं चूर्ण करायचं चूर्णीकृत्य पलाशाचं अग्र भाग म्हणजे पलाशाचं जे म्हणजे नवीन जी काही फांदी असेल ती फांदी घ्यायची किंवा नवीन खोड असं आपण म्हणू शकतो. पलाश अग्र क्षारे या सगळ्यांचा क्षार तयार करायचा. क्षारे मूत्र श्रुते पचेत. आता इथं मूत्र देत असताना कुठलं मूत्र घ्यायचंय याचं वर्णन केलेलं नाही. त्यामुळे इथे गोमूत्र असाच अर्थ घ्यायचा आहे. मूत्र श्रुते पचेत. आणि कशामध्ये करायचंय तर आयसे भाजने म्हणजे अ, हे लोखंडी भांड्यामध्ये त्याचं क्षार करायचं आहे. तो क्षार कसा झाला पाहिजे सांद्र असा झाला पाहिजे म्हणजे घट्ट असा पण तरी त्याला काहीतरी द्रवता आहे अशा स्वरूपाचा तो सांद्र असा क्षार तयार करायचा आहे. तस्मात कोलम सुखांबुना तस्मात् कोलम सुखांबुना मध्यैः वा ग्रहणी मध्यैः वा त्यामुळे अ, कोल म्हणजे बदर त्यामुळे बदरापासून तयार केलेलं जे काही अंबू किंवा पाणी यांच्यासह याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. आणि हे कसं आहे तर ग्रहणी दोष किंवा मद्यैही वा म्हणजे मद्यासह त्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे. ग्रहणी दोष शोथ अर्श पांडू मान पिबे ग्रहणी दोष शोथ अर्श आणि पांडू यांनी याचं पान करायला सांगितलेलं आहे. इति चतुर्थ क्षार म्हणजे कफज ग्रहणी कफज अर्श कफज शोथ असं असताना या क्षारांचा वापर करावा की ज्याच्यामुळे तो कफाचं विलयन व्यवस्थित प्रकारे होईल आणि तो त्याचा अनुलोमन होईल. चतुष्फलम इत्यादौ चतुष्फलम सुधाकांडात त्रिफला लवणानि च इति ये पठन्ति ते त्रिफला लवणैः मिलित्वा चतुष्फलम वदन्ति. ओके चतुष्फलम सुधाकांडापेक्षा अ, सुधाकांडात चतुष्फलम त्रिफलम लवणत्रयात. ओके. इथे त्रिफलच्या ऐवजी त्रिफळा असं घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे हा पाठभेद म्हणून सांगितला जातो, की जर एखाद्या शब्दाच्या जागी जर दुसरा शब्द घातला गेला, तर तो पाठभेद असू असू शकतो आणि तो पाठभेद हे एडिशननुसार बदलत जातात. म्हणजे एक एडिशन करत असताना जेव्हा ग्रंथकार ग्रंथ लिहित असताना जर त्यांनी एखाद्या एखाद्या कल्पनेचा वापर स्वतःच्या चिकित्सेमध्ये केला असेल, तर ती कल्पना करत असताना त्यांनी जर काही बदल करून पाहिले असतील, तर कदाचित हे बदल येत असावेत किंवा जर लिखाणामध्ये म्हणजे एडिशन करताना जर लिखाणात बदल करावेसे त्यांना वाटत असतील, तरी सुद्धा ते बदल असू शकतात. त्यांना पाठभेद असं म्हटलं जातं. तर एका पाठभेदामध्ये असं वर्णन आलेलं आहे, की
चतुष्पलम सुधाकांडा त्रिफला लवणानीच. हं. तर अशा ठिकाणी त्रिफला आणि लवण यांना मिळून असं चतुष्पल असं सुधाकांड घ्यायचं आहे. म्हणजे 4 फल सुधाकांड घ्यायचंय. त्याच्या बरोबरीने त्रिफळा आणि लवण हे सगळं मिळून 4 पल झालं पाहिजे. म्हणजे 160 ग्रॅम हे सगळं मिळून झालं पाहिजे. म्हणजे सगळं समान भाग घेऊन 4 पल व्हायला पाहिजे. हं. त्यानंतर दग्धानी वार्ताकू रसयिति क्षारीभूतानि पुनः वार्ताकू रसे गुटिकाः कर्तव्याः. म्हणजे क्षार तयार झाल्यानंतर त्याला वार्ताकू रसाची भावना द्यायची आणि मग त्याच्यानंतर गोळ्या तयार करायच्या, गुटिका तयार करायची. हं, असा त्याचा अर्थ येतो. पुढे. आता हा पंचमहाक्षार हा 5वा क्षार सांगितला जातो. अं, त्रिफलां कटभीं चव्यम त्रिफला कटभीं चव्यम बिल्वमध्यम अयोरजः रोहिणीं कटुकां मुस्तं पुष्टं पाठा च हिंगुच मधुकं मुष्ककयवक्षारौ त्रिकटुकं वचाम विडंगम पिप्पलीमूलं स्वर्जिकां निंबचित्रकौ मूर्वा अजमोदा इंद्रयवान गुडुचिं देवदारू च कार्षिकं लवणानां च पंचानां पलिकान् पृथक् भागान् दध्नी त्रिकुडवे घृततैलेन मूर्छितम् अंतर्धूमं शनैः दग्ध्वा तस्मात् पाणितलं पिबेत् सर्पिषा कफवातार्षो ग्रहणी पांडुरोगवान प्लीहा मूत्र ग्रह श्वास हिक्का कास क्रिमिज्वरान् शोष अतिसारौ श्वयथुं प्रमेह अनाह हृद्ग्रहान् हन्यात् सर्वविषं चैव क्षारो अग्निजननो वरः जीर्णे रसैः वा मधुरैः अश्नीयात् पयसा अपि वा इति पंचमः क्षारः. म्हणजे अ, रस जीर्ण झाल्यावर मधुर रसासह हं, किंवा जीर्ण अशा रसासह म्हणजे भोजन झाल्यानंतर लगेच किंवा अ, अ, मधुर अशा द्रव्यांच्या बरोबर यांचं सेवन करायला सांगितलेलं आहे किंवा दुधासह याचा वापर करायला सांगितलेला आहे. पयसा पिवा म्हणजे दुधासहही याचा वापर करायला सांगितलेला आहे. त्रिफला, त्रिफळा, हिरडाभेडा, आवळा, कटबी. कटबी म्हणजे 2 प्रकारच्या वनस्पती आहे कटबी नावानी. अपराजिता आणि ज्योतिष्मती. तर अ, यापैकी मी इतकं नीट पाहिलं नाही, की त्याच्यामध्ये कुठली वनस्पती ही क्षार निर्माण करणारी आहे. त्याचा विचार करून मग इथे कोणती वापरायची? अपराजिता वापरावी का ज्योतिष्मती? याचा विचार इथे व्हायला पाहिजे. हं. त्यानंतर चव्य. चव्य हे सुद्धा पंचकोलातील एक द्रव्य आहे. चव्य चित्रक नागर. तर ते घ्यायचं आहे. उष्ण तीक्ष्ण असं द्रव्य आहे. बिल्व मध्य, बिल्व बिल्व मगज. बिल्व मध्य म्हणजे बिल्व मगज घ्यायचा आहे. म्हणजे बाहेरचं जे काही अ, अ, हे कव्हर आहे बिल्वाचं ते काढून त्याच्या आतला भाग घ्यायचा आहे. हं. अयोरजः, बिल्व मध्यम अयोरजः. अयोरज म्हणजे लोखंडाचा किस किंवा लोखंड. हं. रोहिणी म्हणजे रोहिणीम कटुकाम म्हणजे कटू रोहिणी म्हणजे कुटकी. मुस्तम म्हणजे नागरमोथा. कुष्ट, कोष्टकुळिंजन. कुष्ट या नावानी 2 वनस्पती येतात. एक कोष्टकुळिंजन आणि अजून एक कुठलीतरी वनस्पती कुष्ट नावानी येते. तर इथे बहुतांशी ठिकाणी कोष्टकुळिंजन असाच अ, त्याचा अर्थ लावायचा आहे. पाठा, हिंगू म्हणजे हिंग घ्यायचा आहे. हिंग घेताना सुद्धा एक हिरा हिंग नावाचा हिंग येतो. तो जास्त असली किंवा जास्त चांगला असा मानला जातो. आणि त्याचा त्याचा उपयोग किंवा त्याचं शरीरामधलं कार्य हे खूप चांगल्या प्रकारे झालेलं दिसतं.
अनुलोमक, अध्वानं कमी करणारं, अशा प्रकारचं त्याचं आटोप कमी करणारं, अशा प्रकारे त्याचं कार्य आपल्याला आणि उष्ण तीक्ष्ण असं दिसून येतं. मधुक म्हणजे इथे पुन्हा धू पहिला आहे, त्यामुळे यष्टी, अ, धू दुसरा असेल तर मोह. मुष्क नावाचंही एक विरेचक द्रव्यच आहे. म्हणजे मागे जी कल्पस्थानामधली विरेचक द्रव्य दिलेली आहेत, त्यापैकी एकाला मुष्क क असं नाव आहे, असं मला कुठेतरी आठवतंय. पण मला ते आत्ता सापडलं नाही. बहुधा सुधाला अ, सुधालाच ते नाव असावं किंवा अं, दंती द्रवंतीला असावं. हं. यवक्षारौ म्हणजे यवक्षार आणि सज्जिक्षार. त्यानंतर त्रिकटू, त्रिकटुकम म्हणजे अ, सुंठमिरे पिंपळी, वचा, वेखंड, विडंग, पिंपळी मूळ म्हणजे पिंपळ मूळ. त्यानंतर स्वर्जिका म्हणजे सज्जिक्षा. हं. निंब चित्रकौ, निंब आणि चित्रक. आता इथे यवक्षारौ म्हणत असताना बहुधा त्यांना यवक्षार आणि सैंधव अ, असं दिलेलं आहे कारण स्वर्जिका पुन्हा खाली आलेली आहे. त्यामुळे सज्जिक्षार त्याचं म्हणजे स्वर्जिका म्हणजे सज्जिक्षार. हं. निंब आणि चित्रक. मूर्वा म्हणजे मोरवेल, अजमोदा, इंद्रयव, इंद्रयव कुटजबी, अ, गुडुची, गुळवेल, देवदारू, देवदार, अ, लवण, लवणानां च पंच, 5 लवण. हं. हे सर्व कार्शिकम म्हणजे एक कर्ष म्हणजे 10-10 ग्रॅम घ्यायचं आहे आणि लवणानां पंचानां पलिकान, एक पल. पलिकान पृथक म्हणजे एक पल म्हणजे 40-40 ग्रॅम घ्यायचंय. ही सर्व द्रव्य ही 10-10 ग्रॅम घ्यायची आणि 5 लवणं ही 40-40 ग्रॅम घ्यायची आहे. भागान पलिकान पृथक भागान दध्नी त्रिकुडवे दही 3 कुडव दही घ्यायला सांगितलेलं आहे. हं. घृत तैलेन मूर्छितम आणि हे सर्व हे घृत तैलामध्ये त्याची मूर्छना करायची आहे. मूर्छना करणं म्हणजे घृत आणि तेल हे घालून ते सिद्ध करायचं आहे. हं. घृत तैलेन मूर्छितम म्हणजे इथे कुचंबू सारखं काहीतरी प्रकार हा दिसतोय, की ज्या ठिकाणी घृत आणि तैल हे एकत्र घेतलेलं आहे. अंतर्धूमम शनैः दग्ध्वा तस्मात् पाणितलं पिबेत. आता इथे पुन्हा अंतर्धूम त्याला द्यायला सांगितलेलं आहे. याचा अर्थ एक तर चूर्णालाच अंतर्धूम करावं आणि पुन्हा या घृतासह त्याचं सेवन करावं 1 कर्ष किंवा या घृतालाच अंतर्धूम करायला सांगितलेलं आहे. पण अंतर्धूम या शब्दाचा खरा तर अर्थ एक तवा घेऊन त्याच्यावर चूर्ण टाकून मग त्याला त्याच्यावर झाकण टाकून त्याचा अंतर्धूम करायचा आहे. पण घृत आणि तैलाचा अंतर्धूम हा इथे या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे याचा विचार थोडासा वेगळा व्हायला पाहिजे किंवा एखाद्या म्हणजे ज्यांनी याचा प्रयोग केलेला आहे त्यांना आपल्याला हे विचारावं लागेल. हं. अंतर्धूमम शनैः दग्ध्वा अंतर्धूम करून त्याचा दाह करायचा आहे आणि मग त्याचं 1 पाणी तल इतकं सेवन करायचंय म्हणजे 1 कर्ष असं सेवन करायचं आहे. आता इथे तरी सर्पिषा असा अर्थ असल्यामुळे ते घृताचंच सेवन आपल्याला करायचं आहे. हे सर्पी कसं अ, अंतर्धूमं शनैः दग्ध्वा तस्मात् पाणितलं पिबेत सर्पिषा. हां, याचा अर्थ असा होतो, की जे काही वरची चूर्ण आहेत, ती चूर्ण म्हणजे ह्याच चूर्णानी सिद्ध घृत तैल तयार करायचं आणि हेच ह्या चूर्णाचं अंतर्धूम करायचा आणि मग ते 1 कर्ष इतकं सर्पिषासह पिबेत. सर्पिषा म्हणजे अं, घृतासह त्याचं पान करायचंय. म्हणून इथे या ठिकाणी विभक्तींना इतके अर्थ आहेत, की त्याच्यामुळे आपल्याला अर्थ समजतो, की अंतर्धूमम काय करायचं? चूर्णम अंतर्धूमम कृत्वा. हं. सर्पी सर्पिष हे अं, सर्पिषम अंतर्धूमम कृत्वा असं वर्णन नाही आलेलं. तर अंतर्धूम हे चूर्णच करायचंय आणि मग त्यात खाली असं सर्पिषा हा शब्द आल्यामुळे आपल्याला तिथे तृतीया लावायची आहे. सर्पिष हा शकारांत शब्द आहे आणि त्याची तृतीया असल्यामुळे सर्पिषा पिबेत म्हणजे घृतासह ते अंतर्धूम केलेलं चूर्ण हे प्यायचं आहे.
त्यानंतर त्याचा उपयोग कुठे होतो? तर कफ, वात, अर्श, ग्रहणी, पांडुरोग, वात. अ, कफ, वातज, अर्श. हां, त्यानंतर ग्रहणी रोग, पांडुरोग, प्लीहा, मूत्र, मूत्रग्रह, हं, श्वास, हिक्का, कास, कृमी, ज्वरा. श्वास, हिक्का, कास, कृमी आणि ज्वर या सगळ्यांमध्ये या सर्पिशाचा किंवा घृताचा अंतर्धूमित अशा चूर्णांचा घृतासह उपयोग करायला सांगितलेला आहे. शोष, अतिसारौ, शोष आणि अतिसार यांच्यामध्ये श्वयथू, शोथामध्ये. प्रमेह, अनाह, हृदग्रहाण. प्रमेह, अनाह आणि हृदरोग यांच्यामध्ये सांगितला जातो. हन्यात सर्व विषमच एव क्षारो अग्निजननो वराहा. सर्व विषांचं हनन होतं या क्षारामुळे आणि हा क्षार हा अग्नी वाढवण्यासाठी, अग्नींच्या निर्मितीसाठी श्रेष्ठ सांगितलेला आहे. वराह म्हणजे श्रेष्ठ. क्षारो अग्निजननो वराह. जीर्णे रसैहि वा मधुरैहि म्हणजे जीर्ण झालेल्या रसांच्या सह किंवा जीर्ण अशा आहार रसासोबत सोबत म्हणजेच जेवण झाल्यानंतर याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. जीर्णैहि रसैहि वा मधुरैहि किंवा मधुर रसाचं सेवन केल्यानंतर किंवा त्याच्या बरोबरीने किंवा दुधासह याचा वापर करायला सांगितलेला आहे. इति पंचमहा क्षारः. त्रिफला इत्यादौ मुक्षकम घंटापाटलकम. घंटापाटलक असं याचं वर्णन केलेलं आहे. मुष्कक याचं. घृततैलेन इति अत्र दधी साहचर्यात घृततैलस्य अपि मिलितस्य पुडवत्रयम् म्हणजे दधी हे घ्यायला सांगितलेलंच आहे आणि त्याच्या बरोबरीने घृत आणि तैल यांची मूर्छना या ठिकाणी करायला सांगितलेली आहे आणि त्याचा उपयोग हे हा याच्यासाठी या सर्व व्याधींसाठी होतो असं आपल्याला दिसून येतं. आणि त्रिकुडवे इथे म्हणत असताना एक कुडव दही, एक कुडव घृत, एक कुडव तैल असं घ्यायचं आहे. म्हणून तिथे त्रिकुडवे हा शब्द आलेला दिसून येतो. पुढे आता त्रिदोषज ग्रहणी. आतापर्यंत आपण कफज ग्रहणीचं वर्णन पाहिलं. आता त्रिदोषज ग्रहणीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं दिसतं. त्रिदोषे विधिवत वैद्यः पंचकर्माणि कारये. त्रिदोषज ग्रहणीमध्ये वैद्याने विधिवत असे पंचकर्म करावे. पंचकर्माणि कारये. घृत, क्षार, आसव, आरिष्टान दद्याच्च अग्निविवर्धनान. आणि त्यानंतर घृत, क्षार, आसव किंवा अरिष्ट यांचं सेवन या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे, ज्याचा उपयोग अग्निविवर्धनान अग्नी वाढण्यासाठी होतो. क्रिया या च अनिलादीनां निर्दिष्टा ग्रहणीं प्रति व्यत्यासात्तां समस्तां वा कुर्यात दोषविशेषवित्. दोषविशेषवित् हे हे चिकित्सकाचं विशेषण आहे. दोष विशेष वित. वित म्हणजे विद. अ, अ, विद म्हणजे यहा जानाति इति विद म्हणजे जो जाणतो तो म्हणजे विद्वान किंवा वित असा अर्थ होतो. काय जाणतो? दोषानां विशेषः जानाति. दोषांचा विशेष जो जाणतो तो दोष विशेषविद. दोषांचा विशेष जाणणारा असा जो काही चिकित्सक आहे त्या चिकित्सकाने या घृत, क्षार, आसव, अरिष्ट यांचा आणि पंचकर्मांचा उपयोग हा दोषांना जाणून दोष विशेषवित हे का वापरलं? चिकित्सक हा शब्द का नाही वापरला? तर त्या ठिकाणी ते दोष जाणून आपल्याला चिकित्सा द्यायची आहे किंवा त्या चिकित्सकाने ते दोष जाणून त्या ठिकाणी व्यत्यास किंवा समस्त अशी चिकित्सा करायची आहे. व्यत्यास म्हणजे विरुद्ध किंवा समस्त म्हणजे जी काही त्या दोषांसाठी उपयोगी अशी जी काही चिकित्सा सांगितलेली आहे ती करायची आहे. म्हणजे
एकतर व्यत्यास म्हणजे वेगवेगळी आणि समस्त म्हणजे संपूर्ण. म्हणजे अ, जर वातज ग्रहणीची चिकित्सा घेतली तर संपूर्ण वातज ग्रहणीची किंवा व्यत्यासांनी, की बाबा कधी वातजाची, कधी पित्तजाची, कधी कफजाची. कारण त्रिदोषज इथे वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्रिदोषज ग्रहणीचं वर्णन आहे. त्यामुळे त्यावेळेला किंवा त्या अवस्थेला कोणता दोष वाढलेला आहे, तो पाहून त्या ठिकाणी त्या दोषाची चिकित्सा करावी. जिथे गरज असेल, की वातदोषच अधिक वाढत आहे, त्या ठिकाणी समस्त दोषाची, समस्त पित्त दोषाची किंवा समस्त कफदोषाची चिकित्सा करावी. नाही तर व्यत्यासानी करावी. जर वातदोष वाढला तर वातदोषाची, पित्त वाढला तर पित्ताची, कफ वाढेल त्यावेळेला कफाची चिकित्सा करावी. म्हणून तिथे दोषविशेषविद हा वेगळा शब्द चिकित्सकासाठी वेगळं विशेषण त्या ठिकाणी लावलेलं दिसतं. क्रिया याच्या अनिलादीनम जी वातज, पित्तज, कफज यांच्यासाठी जी काही क्रिया किंवा चिकित्सा वर्णन केलेली आहे, निर्दिष्टा निर्दिष्टा गृहिणीं प्रती म्हणजे गृहिणी रोगाच्यासाठी जी काही वातज, पित्तज, कफज गृहिणींची जी काही चिकित्सा वर्णन केलेली आहे, ती चिकित्सा आणि पंचकर्म यांचा वापर चिकित्सा म्हणजे शमन चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा या सर्वांचा उपयोग व्यत्यास किंवा समस्त अशा प्रकारे जो कोणी दोषविशेषविद असा जो जाणकार चिकित्सक आहे, त्याने करावी. कुर्याद. कुर्याद हे पुन्हा क्रू धातूचं विधिलिंग आहे. विधिलिंग म्हणजे अ, वि अ, विद्यर्थ असं आहे. विद्यर्थ म्हणजे या ठिकाणी आदेश देतात. जेव्हा विधिलिंग किंवा लोट लकार असतो त्यावेळेला ग्रंथकार आपल्याला आदेश देत असतात, की अशा प्रकारे तुम्ही करावे. असं त्यांनी तिथे आदेश दिलेला आहे. त्रिदोषे पंचकर्माणि इति अत्र शिरोविरेचनस्य अयौगिकत्वे अपि अत्र भूयसां कर्मणां यौगिकत्वात् पंचकर्माणि इति कृतं किंवा शिरोरोगादि सद्भावे शिरोविरेचनम अपि अत्र देयम इति. म्हणजे अं, गृहिणी आहे आणि काहीतरी शिरशूल झालेला आहे किंवा शिरोरोग झालेला आहे, तर त्या ठिकाणी शिरोविरेचनाचाही उपयोग करावा. नाहीतर पंचकर्म म्हणत असताना विरेचन हे अयौगिक सांगितलेलं आहे. शिरोविरेचनस्य अयौगिकत्वे अपि अत्र म्हणजे शिरोविरेचन हे अयौगिक म्हणजे गृहिणीसाठी प्रत्येक वेळेला शिरोविरेचनाचा वापर करायची गरजच आहे असं नाही. इथे पंचकर्माणी म्हणत असताना भूयसां कर्मणां योगी तत्वात म्हणजे जास्तीत जास्त पंचकर्मांचा उपयोग हा त्या ठिकाणी करावा. त्रिदोषे विधिवत वैद्याः पंचकर्माणि कारयेत. विधिवत पंचकर्मांचा योग्य उपयोग असा त्या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. भूयसां कर्मणां यौगिकत्वात पंचकर्माणि इति कृतम्. त्यामुळे पंचकर्माणि असं वर्णन केलेलं आहे. एकेका वेगवेगळ्या कर्माचं वर्णन या ठिकाणी न सांगता त्यांनी डायरेक्ट पंचकर्म करावी असं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये शिरोविरेचन येईलच असं नाही. हं. तरीही पुन्हा इथे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, की "क्षत्रिणो गच्छन्ति" न्याय वापरलेला आहे. म्हणजे पंचकर्म असं म्हणत असताना त्या ठिकाणी शिरोविरेचन पण असं गृहीत धरायचं आहे किंवा असं आपण म्हणू शकतो, की अनेक कर्म सांगत असताना एक कर्म कशाला सोडायचं? म्हणून त्यांनी तिथे पंचकर्माणी असा शब्द वापरून टाकलेला आहे. इथे आपण "क्षत्रिणो गच्छन्ति" असा न्याय घेऊ शकतो, ज्याचं वर्णन मागे केलेलं आहे. व्यत्यासात ताम समस्तां च इति उक्त वातादी क्रियां व्यत्यासात एकेक दोषक्रिया परिवर्तनेन कुर्यात्. म्हणजे मगाशी मी सांगितलं तेच, की व्यत्यासात ताम समस्तांच म्हणजे त्या ठिकाणी ज्या काही वातादींच्या क्रिया आहेत, त्या दोषांना पाहून आपल्याला करायच्या आहेत. एक-एक क्रिया ह्या किंवा बदलून-बदलून परिवर्तनेन कुर्यात्. बदलून-बदलून करायच्या आहेत. किंवा मिलितैः अपि क्रिया एककालं कर्तव्य किंवा एकत्र ही काही क्रिया म्हणजे समस्त म्हणत असताना एकत्र काही क्रिया कराव्या लागतात. म्हणजे वातपित्ताची एकत्र, वातकफाची एकत्र किंवा वातपित्त कफाची एकत्र अशाही क्रिया एकाच वेळेला करण्याची गरज गरज असते.
क्रियामेलनं च वातादी द्रव्यमेलनाद एव भवति. क्रियामेलन म्हणजे काय? तर वातादी द्रव्य एकत्र घेऊन सुद्धा क्रियामेलन करता येऊ शकतं. त्यामुळे या ठिकाणी विविध द्रव्यांचा वापर करून किंवा त्रिदोष ग्रहणी असेल तर वात इत्यादींच्या चा वापर करून वात, पित्त, कफ ज्या द्रव्यांचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी अं, चिकित्सा करायला सांगितलेली आहे. ही झाली त्रिदोषज ग्रहणी. मग ती चिकित्सा कशी करायची? तर त्रिदोषज ग्रहणीची तर त्याचं वर्णन केलेलं आहे. स्नेहनम, स्वेदनम, शुद्धीः, लंघनम, दीपनम च यत् चूर्णानि लवणक्षारं क्षार मध्वरिष्ट सुरासवाः विविधाः तक्रयोगाश्च दीपनानां च सर्पिषा ग्रहणी रोगिभिः सेव्याः. ग्रहणी रोग्याने काय काय करायचंय? कधी स्नेहन वात जे असेल तर स्नेहन स्वेदन करायचं किंवा शुद्धी करायची. ज्या ठिकाणी शुद्धीची गरज असेल त्या त्या ठिकाणी लंघन इत्यादींच्या द्वारे शुद्धी किंवा पंचकर्माच्या द्वारे शुद्धी करायची आहे. मग ज्या ठिकाणी वमनाची गरज आहे, त्या ठिकाणी वमन करायचंय. ज्या ठिकाणी विरेचनाची असेल, त्या ठिकाणी विरेचन करायचं. त्यामुळे स्नेहन स्वेदन करून नंतर शुद्धी करायची. त्यानंतर लंघन करायचं. लंघनम, दीपनम च यत् किंवा त्यानंतर दीपन करायचं आहे. म्हणजे अग्निदीपन केल्यानंतर मग चूर्णांचा प्रयोग करायचा आहे. चूर्णानी लवण, क्षार क्षारांचं वर्णन आता आलेलं आहे. वेगवेगळ्या चूर्णांचं वर्णनही वरती आपण ग्रहणी अध्यायामध्ये अनेक प्रकारची चूर्ण, चित्रकादी चूर्ण किंवा इतर काही चूर्णांचं वर्णन मरीच्यादी चूर्ण, भूनिंबादी चूर्ण या सगळ्यांचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळी चूर्ण, लवण, क्षार, मध्वरिष्ठ, सुरा, आसव यांचा विविध असा प्रयोग किंवा विविध तक्रयोगांचा प्रयोग ताक हे वेगवेगळ्या गोष्टींबरोबर सेवन करता येऊ शकतं. अशा प्रकारे ते सेवन करायचंय. दीपनानां च सर्पिषाम आणि अगदी प्रदीप्त होण्यासाठी घृताचा वापर करायला सांगितलेला आहे. ग्रहणी रोगिभिः सेव्यः. ग्रहणी रोग्यात याचा वापर करायचा. स्नेहनम इत्यादीना ग्रहणी दोष भेषजम संकल्याय आह. स्नेहनम इत्यादी याच्यामध्ये ग्रहणी दोषांमध्ये सांगितलेले जे काही औषधी आहेत त्या सर्वांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे स्नेहनासाठी आपण यातीलच काही औषधांचा किंवा याच्यातीलच काही जे काही घृत आहेत त्यांचा उपयोग आपण स्नेहनासाठी करून घेऊ शकतो. त्यामुळे संकल्य आह, ग्रहणी दोष भेषजम संकल्य आह किंवा या ठिकाणी आपण ग्रहणी दोषासाठी लागणारे जे काही कल्प आहेत त्यांचा इथे उपसंहार सांगितलेला आहे. म्हणून खाली त्यांनी दिलंय संकल्यम आह म्हणजे ग्रहणी दोषातील वापरल्या जाणाऱ्या कल्पनांचा या ठिकाणी उपसंहार म्हणजे समाप्ती या ठिकाणी आम्ही करत आहोत. म्हणून हा श्लोक या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. पुढे जाऊयात. आता ह्या पुढचा जो श्लोक आहे तो अजून जास्त महत्वाचा आहे कारण या ठिकाणी अनेक साऱ्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या बहुतांशी अवस्था आपल्याला दिसतात रोग्यांमध्ये. क्रियांच अवस्थिकीम शृणु. अवस्थिकी चिकित्सा या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे ग्रहणीमध्ये ज्या ज्या विविध अवस्था येतात त्या अवस्थांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. स्टीवनम श्लैष्मिके म्हणजे श्लैष्मिक ग्रहणी असताना जर स्टीवन असेल तर काय द्यायचंय? वृक्षम दीपनम तिक्त संयुतम. वृक्ष दीपन करणारी औषधं किंवा दीपन करणारी चूर्ण यांचा उपयोग करायचा आहे आणि जी कशी असायला पाहिजे तर तिक्त संयुक्त असली पाहिजेत. म्हणजे तिक्त रसांनी युक्त अशी असली पाहिजे. सकृत वृक्षम सकृत स्निग्धम कृषे बहुकफे हितम. खूप
मोठ्या प्रमाणात कफ आहे, परंतु शरीरामध्ये कृशता आहे. हं. बहुकफे कृशे याच्यामध्ये सकृत वृक्षम, सकृत स्निग्धम म्हणजे कधी पूर्ण वृक्ष आणि कधी पूर्ण स्निग्ध अशी चिकित्सा करावी. सकृत वृक्षम, सकृत स्निग्धम, कृशे बहुकफे हितम. हं. जो कृश मनुष्य आहे आणि ज्यांच्यामध्ये बहुकफ आहे, त्यांच्यामध्ये कधी वृक्ष आणि कधी कधी पूर्ण सकृत म्हणजे संपूर्णतः हं. सकृत वृक्षं सकृत स्निग्धं कृश इति यदि वृक्षमेव क्रियते तदा कृशस्य बलहानिः स्यात् अथ स्निग्धमेव क्रियते तदा बहुकफे कफवृद्धिः स्यात् तेन उभय अपेक्षया अंतरा वृक्षम अंतरा च स्निग्धं कर्तव्यम. म्हणजे कधी पूर्ण वृक्ष चिकित्सा करायची, कधी पूर्ण स्निग्ध चिकित्सा करायची, पण त्याचा कालावधी हा कमी-कमी असावा. त्यामुळे कृश मनुष्य ज्याच्या शरीरामध्ये बहुकफ आहे, त्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या चिकित्सेनी फायदा होऊ शकतो. हं. त्यामुळे हे खूप महत्वाचं अवस्था वर्णन केलेली आहे. असं या अवस्था पाहायला मिळतात रुग्णांमध्ये. परीक्षम आमम, आम जर असेल, शरीरामध्ये सामता असेल, शरीरस्य दीपनम स्नेहसंयुतम. दीपन करायचं आहे आणि कसं तर स्नेहसंयुत असं दीपन करायला सांगितलेलं आहे. हं. म्हणजे घृतपानाचं सेवन करू शकतो आपण. मग चित्रकादी घृत आहे, मरिच्यादी घृत आहे, ज्याचा उपयोग आमज अशा सामता असताना ग्रहणी दोषामध्ये होऊ शकतो. हं. दीपनम बहुपित्तस्य बहुपित्त असताना जर बहुपित्त मनुष्यामध्ये जर ग्रहणी व्याधी झाला असेल, तर दीपन कशाने करायचंय? तर तिक्तम मधुर संयुतम. तिक्त आणि मधुर द्रव्यांनी त्यांचं दीपन पाचन करायचं आहे. मग या ठिकाणी आपण गुळवेलीचा वापर करू शकतो किंवा कुमारीचा वापर करू शकतो. ज्याच्यानी कटू रसात्मक पण मधुर पाकी किंवा मधुर ज्याचा पाक होईल सॉरी तिक्त रसात्मक पण मधुर पाक होईल अशी द्रव्य या ठिकाणी वापरायची आहेत. बहुवातस्य तू खूप प्रमाणात वात आहे किंवा वात प्रकृती आहे यांच्यामध्ये स्नेह, लवण, अम्लयुतम हितम. स्निग्ध, लवण आणि अम्ल संयुक्त अशा द्रव्यांचा वापर करायचा आहे. हं. मग अं, म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घृतांचा उपयोग जी वाताच्या ग्रहणीमध्ये जी काही घृत सांगितलेली आहेत, त्या घृतांचा उपयोग करून मग त्याच्या बरोबरीने म्हणजे दशमूलादी घृत किंवा पंचमूलादी घृत यांचा उपयोग करून त्यांच्याबरोबर लवण आणि अम्ल पदार्थांचं त्यांच्या त्या घृतांमध्येही अनेक अम्लद्रव्यांचं वर्णन केलेलंच आहे, की संवीरक, आरनाल यांच्याबरोबर त्यांचा वापर करायला सांगितलेलाच आहे. तर ती आपण मागे पाहिली, की दशमूलक घृतामध्ये सवीरक, आरनाल किंवा अ, काय महाळुंग याचाही वापर करायला सांगितलेला आहे. त्यामुळे लवण अम्लयुक्त अशी घृत असं अशांचा वापर त्या ठिकाणी करावा. त्यामुळे या ठिकाणी कफज ग्रहणी, पित्तज ग्रहणी आणि परत कफ-वातज ग्रहणीमध्ये किंवा अ, खूप कफ असताना कृश व्यक्तीमध्ये कशाप्रकारे आपण चिकित्सा करू शकतो या सगळ्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. या सगळ्यामुळे काय होणार आहे? तर संधुक्षती तथा वह्नीही. वन्हीचं संधुक्षण होणार आहे. येषां विधिवत इंधनैही. अशा प्रकारे विधिवत इंधनाचा उपयोग केल्यामुळे म्हणजे विधीपूर्वक अशा इंधनाचा वापर केल्यामुळे हा अग्नीचं संधुक्षण होणार आहे. हं. अ, आणि मग अग्निसंरक्षण झाल्यामुळे पुन्हा व्याधीची उत्पत्ती किंवा व्याधीचा उद्भव हा होण्याची शक्यता खूप कमी असते. म्हणून कुठलाही व्याधी घेतला तरी ही जी काही अग्निसंरक्षणाची जी काही लक्षणं आहेत किंवा
अग्निसंदूषण होईपर्यंत आपल्याला त्या व्याधीचा नाश करता आला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. हं. तर अशा प्रकारे या ठिकाणी अग्निसंरक्षण कशाप्रकारे करावं याचं वर्णन केलेलं दिसून येतं. असंही आपण करू शकतो, की जर एखादा वेगळा व्याधी असेल, तर तो व्याधी पूर्ण अ, अ, म्हणजे व्याधी चा नाश झाल्यानंतर अग्निसंरक्षणासाठी ग्रहणी अध्यायातील जे काही घृत आहेत, त्यांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येणं सहज शक्य आहे. हं. त्यामुळे ज्याच्याद्वारे अग्निसंरक्षण व्यवस्थित होईल. हं. अशा प्रकारे आपण तो अग्नी टिकवू शकतो. क्रियांच्या अवस्थिकीम इति ग्रहणी दोष एव अवस्थाविशेषे कर्तव्या क्रियां शृणु. हं. अवस्थिकी क्रिया याचं वर्णन करताना ग्रहणी दोषामध्येच ज्या काही अवस्था वर्णन केलेल्या आहेत, त्यांच्या क्रिया हं, अ, अ, अवस्था विशेष आहे. त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत, त्याचं वर्णन या ठिकाणी आम्ही करत आहोत. सकृत वृक्षम सकृत स्निग्धम कृश इति यदि वृक्षमेव क्रियते म्हणजे वृक्षच जर क्रिया केली तर काय होईल? तदा कृशस्य बलहानिः स्यात्. तेव्हा कृशामध्ये बलहानी होऊ शकते आणि अथ स्निग्धमेव क्रियते. जर स्निग्ध क्रिया केली तर बहुकफे कफवृद्धीः स्यात्. बहुकफ असल्यामुळे कफवृद्धी होण्याची शक्यता असू शकते. तेन उभय अपेक्षया त्यामुळे दोन्हीचा विचार करून अंतरा वृक्षम अंतराच्या स्निग्धम कर्तव्यम इति अर्थ. हा कधी वृक्ष आणि कधी स्निग्ध अशी चिकित्सा करायची आहे. स्नेह लवण अम्लयुतम इति दीपनम इति अर्थ. हा स्नेह लवण अम्ल म्हणजे दीपन असं अशी चिकित्सा करायची आहे. संधुक्षती विधिवत इंधनैः इति यथा विधान दीपयती दीपित इति अर्थ. हा संधुक्षती विधिवत इंधनैः इति यथा विधान दीपित इति अर्थ. हा म्हणजे यथाविधी अग्निदीपन करायचं आहे. म्हणजे यथाविधीनेच विधीपूर्वक त्या अग्नीचं प्रदीप्त किंवा अग्नीला प्रदीप्त करायचं आहे, असा अर्थ या ठिकाणी होतो. त्यामुळे अशा प्रकारे अग्निदीपन करणं हे आपलं प्रत्येक रोगामधलं इति कर्तव्य आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अं, पुढे अग्निदीपनासाठी घृत कसं उपयोगी आहे याचं वर्णन करतात. तर आपण हे पण आज घेऊन टाकू. हं. का थांबायचंय? कंटाळा नाही आला ना? घेऊया? ठीक आहे. पुढे चालू ठेवते मी. स्नेहमेव परम विद्यात दुर्बलानल दीपनम. स्नेह हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. कशासाठी? तर दुर्बल अशा अग्नीच्या दीपनासाठी. दुर्बल अनल दीपनम. अग्नी जो दुर्बल झालेला आहे, त्याच्या दीपनासाठी स्नेह हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. हं. न अलम स्नेह समिद्धस्य क्षमायान न सुगुर्वपी. हं. न अलम स्नेह समिद्धस्य स्नेहाच्या पेक्षा किंवा स्नेहाच्या पेक्षा श्रेष्ठ स्नेह समिद्धस्य इति स्नेहदीप्तस्य म्हणजे स्नेहनाने दीप्त होणं ह्याच्यापेक्षा कुठलंच अग्निदीपन हे श्रेष्ठ नाही. न अलम. अलम म्हणजे पुरे किंवा अं, स्नेह समिद्धस्य क्षमायान न सुगुरु अपि. स्नेह शब्देन अत्र सामान्यवाचिना सर्पी इति उच्यते. अं, हां. क्षमाय अन्नम सुगुर्वपी. क्षमाय अन्नम सुगुर्वपी असा त्या ह्याचा अर्थ होतो. याचा अर्थ आहे
अन्नम स्नेह समिद्धस्य, अन्न जे स्नेहाबरोबर घेतलं जातं. सुगुरु अपि, गुरु असं अन्न सुद्धा दीपन म्हणजे अग्निदीपन करू शकतं किंवा गुरु असं अन्न सुद्धा अ, स्नेहाबरोबर जर घेतलं, स्नेह समिद्धस्य असं घेतलं, तर ते पचायला सोपं जातं. हं. मंदाग्नी अविपक्वम तु पुरीशम यो अतिसाध्यते दीपनीय औषधैः युक्तां घृतमात्रां पिबेत्तु सहा. तया समानः पवनः प्रसन्नो मार्गमास्थिताः अग्नेः समीपचारत्वात् आशु प्रकुरुते बलम्. काठिन्यात् काठिन्य आद्यः पुरुषं तु कृष्णात् मुञ्चति मानवः स घृतं लवणैः युक्तं नरो अन्न अवग्रहं पिबेत्. रौक्षात मंदे पिबेत सर्पिः तैलम वा दीपनैः युतम. हं? अशा प्रकारे या ठिकाणी स्नेहन कशा कशा प्रकारे करावं आणि कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये किंवा कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये स्नेहनाची गरज आहे आणि त्याच्यानी अग्निसंदूषण हे कशा प्रकारे होतं या सर्वाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आपण आज इथे थांबूयात कारण हा विषय थोडा मोठा आहे. अ, याच्या बरोबरीने पुढचा श्लोकही महत्वाचा आहे कारण त्या ठिकाणीही अग्नी मांद्य झालेलं असताना वेगवेगळ्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे थांबून आपण अं, जे काही अग्निदीपन हे किंवा अग्नीचं संदूषण हे स्नेहनाद्वारे कशाप्रकारे करता येऊ शकतं, याचं वर्णन आपण पुढच्या वेळेला घेऊया. हं. इथे आज आपण थांबूया. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम, छान समजलं. हो. काही अडचण असेल तर विचारा हो आजच्या श्लोकांमध्ये. धन्यवाद. मॅडम, ते धनेशचं पाठवा ना मला. हो हो, हा हा, मी पाठवते. हो, तुला पाठवते. हो. मी विसरून गेले ऍक्च्युली.